श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर लक्ष्मीपूजन, लक्ष्मी कुबेर पूजन हे 1 तारखेला आहे. 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आपल्याला करायचं आहे. लक्ष्मीपूजन 5:30 नंतर तुम्हाला कधीही करता येईल. त्यामुळे अमावस्या संपते वगैरे हे डोक्यातून काढून टाका. 5:30 वाजता शुभ मुहूर्त आहे. तुम्ही त्यावेळेस सायंकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये लक्ष्मीपूजन करू शकता. आता त्याचसोबत बघा, लक्ष्मीपूजना दिवशीच काही उपाय केल्यामुळे किंवा काही सेवा केल्यामुळे आपल्याला तितकाच अनुभव मिळतो, त्याचप्रकारे तितकेच आपल्याला लाभ मिळत असतात. आता असे कोणते उपाय आहेत, अशा कोणत्या सेवा आहेत, तर आपण लक्ष्मीपूजन कशा पद्धतीने करायचं हे आपण पाहिलेलेच आहे. पण त्या दिवशी माता लक्ष्मीच्या देखील भरभरून सेवा करायच्या आहेत. सेवा तर करायच्या आहेत, त्यासोबत आपल्याला धनलक्ष्मी कुबेर पोटली बनवायची आहे. पोटली कशी बनवायची या संबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे. माता लक्ष्मीची पूजा मांडणी कशी करायची साध्या सोप्या पद्धतीने व शास्त्रोक्त पद्धतीने हे देखील आपल्या चॅनलवरती सांगितले गेलेलं आहे. ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही आवर्जून पाहायचे आहेत. त्याच पद्धतीने बघा, आपण आता सेवा कोणत्या करायच्या. आपण जे कुबेर पोटली बनवणार आहोत, धनलक्ष्मीची पोटली जी बनवणार आहोत त्याच्यावरती आपण सेवा करणारच आहोत. पण माता लक्ष्मीच्या दुसऱ्या कोणत्या सेवा करायच्या किंवा या सगळ्या सेवा आम्हाला खूप जास्त होतात, मग आम्ही काय करावं. बघा, सगळ्यात अगोदर तर माता लक्ष्मीला प्रिय सेवा म्हटलं तर भगवान विष्णूंची आहे. तुमच्या घरात भगवान विष्णूंचं नाव घेतलं जात नसेल तर माता लक्ष्मी तुमच्या घरात, तुम्ही कितीही माता लक्ष्मीचं नाव घ्या, माता लक्ष्मी येणार नाही. पण भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीचं जर नाव घेत असाल तर माता लक्ष्मी आकर्षित होते, ओढली जाते, खेचली जाते आपल्या घराकडे. त्यामुळे माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. त्याचसोबत आपण भगवान विष्णूंची देखील सेवा करतोय, माता लक्ष्मीची देखील सेवा करतोय, तरी देखील आपल्याला आपल्या जीवनामध्ये काही फरक दिसत नाहीये किंवा आपल्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. उलट त्या अडचणीमध्ये अजून भर पडलेली आहे असं आपल्याला सतत जाणवत असतं. तर अशा वेळेस देखील समजून जायचं, आपण आपल्या कुलदेवीला, कुलदेवतेला विसरलो आहोत, आपण त्यांचं स्मरण करत नाही. तुम्हाला मी दरवेळेस सांगत असते, कोणतीही पूजा असो, कोणतीही सेवा असो, आपल्या कुलदेवतेला, आपल्या गुरूंना, महाराजांना कधीच विसरायचं नाही. त्या सेवेसोबत त्यांचं देखील नाव आपण घेतलंच गेलं पाहिजे. आता प्रत्येकाची कुलदेवी कोणती आहे हे प्रत्येकाने आपापल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे. कुलदेव देखील असतात, कुलदेवाला देखील विसरायचं नाहीये. फक्त कुलदेवीच्या नावाचा उद्धार करत राहायचं आणि कुलदेवाला विसरायचं हे देखील अत्यंत चुकीचं आहे. यामुळे देखील लक्ष्मी आपल्या घरामधून निघून जात असते, लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नसते. त्यामुळे तुम्ही आवर्जून कोणतीही सेवा करण्या अगोदर माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंचं तर नाव घ्यायचंच आहे, त्याचसोबत आपले कुलदेव, कुलदैवत, आपले ग्रामदेवता, आपले इष्टदेवता, आपले गुरु या कोणालाच विसरायचं नाही. सगळ्यांचं स्मरण सगळ्यांचं स्मरण तुम्ही केलंच पाहिजे. त्याचसोबत पितृदेवतांचं देखील तुम्हाला स्मरण करायचं आहे. सगळ्यांचं स्मरण करायचं आहे. तुम्हाला बघा, कशातच अडचणी येणार नाहीत. तुमची आज जी परिस्थिती आहे ना, उद्या वेगळीच असेल हे देखील मी तुम्हाला सांगते. त्यामुळे आपल्या जीवनात काही चुका घडतायत का हे देखील अनुभवायला हवं. आता उपाय कोणते करायचे बघा, आपण ज्या दिवशी लक्ष्मीपूजन करणार आहोत, लक्ष्मीपूजनाच्या अगोदर आपल्याला हा एक गुप्त उपाय करायचा आहे. यामुळे आपल्या जीवनात या येणाऱ्या अडचणी आहेत किंवा कुठेतरी आपल्या जीवनात काहीतरी चांगलं घडायचं असतं पण त्याचे मार्ग आपले खुले होत नसतात, काहीतरी अडचण येत असतात, काहीतरी बाधा येत असतात व ते काम आपलं होत नसतं, अर्धवट राहतं. मग एखादी बिझनेसची डील असो, आपलं घराचं स्वप्न असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असो, तर तुम्ही हा गुप्त उपाय आवर्जून करायचा आहे. तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, सायंकाळी प्रदोष काळाच्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस लक्ष्मीपूजन करणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. माता लक्ष्मीला जर तुमच्या घरामध्ये आकर्षित करायचे असेल, माता लक्ष्मीला जर प्रसन्न करायचं असेल तर हा अत्यंत सोपा व सुलभ मार्ग आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. काय करायचं आहे, काही देखील जास्त करायचं नाही. आता बघा, तुम्हाला देखील माहिती आहे, घरकाम आपल्या घरी भरपूर जण करतात, म्हणजे घरकाम भरपूर महिला करतात. मग त्या मावशी असो, ताई असो, म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांच्या घरातील भांडी, कपडे, धुणे, स्वयंपाक सगळं काही त्या बघत असतात किंवा एखादा लहान मुलाला सांभाळत असतात. भरपूर अशा महिला आहेत, त्या घरकाम करत असतात. तर अशा एखाद्या मावशींना तुम्हाला तुमच्या घरी बोलवायचं आहे. लक्ष्मीपूजनाच्या अगोदर तुम्हाला बोलवायचं आहे. आता लक्ष्मीपूजन तुम्ही 5:30-6 वाजता करणार असाल तर त्यांना 4, 4:30 ते 5 दरम्यान तुम्हाला घरी बोलवायचं आहे. घरी बोलवल्यानंतर काय करायचं, त्यांची यथासांग लक्ष्मी माता आपल्या घरी आली आहे, लक्ष्मी मातेचं रूप आपल्या घरी आलेलं आहे असं समजून त्यांची सेवा करायची. सेवा म्हणजे काय, एक प्रकारे त्यांची ओटी भरायची आहे तुम्हाला. ओटी भरायची, 16 शृंगाराचं जे जे सामान असतं
ओटीमध्ये ते सगळं त्यांना द्यायचं आहे. सगळं जे यथाभक्ती यथाशक्ती तुमच्याकडून जितकं होईल, मग तुम्ही ब्लाऊज पीसने भरा किंवा साडीने भरा, पण त्यांची ओटी भरायची आहे, त्यांच्या पाया पडायचं आहे व मनोमन माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तू माझ्या आज घरी आली आहे, मी तुझी भरभरून सेवा करत आहे, मी तुझी भरभरून ओटी भरत आहे. अशीच घरामध्ये तू अखंड भगवान विष्णूंसोबत तू माझ्या घरामध्ये विराजमान हो, तुझी अखंड मी सेवा करत राहीन, तुझा वास निरंतर चिरंतर आपल्या घरावरती राहू दे, तुझी कृपादृष्टी आपल्या घरावरती असू दे, अशी प्रार्थना करायची आहे व नंतर त्यांना आपल्या घरातून विराजमान करायचं आहे. बघा, अशा पद्धतीने मावशींना घरी बोलवायचं आहे व त्यांची ओटी भरायची आहे यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला जसं होईल. त्यांना काहीतरी दूध, गोड दूध प्यायला द्या किंवा तुम्ही गोडाचं काहीतरी केलंच असेल ते फराळीचं वगैरे खायला द्या. अशा पद्धतीने त्यांना व्यवस्थित त्यांचा मान सन्मान करायचा आहे व मग त्यांना जाऊ द्यायचं आहे. अशा पद्धतीनं हा एक उपाय केल्यामुळे बघा, तुमच्या जीवनात जे काही अडलेली कामं आहेत किंवा धनलाभ असतील किंवा एखादे मार्ग आपल्या जीवनातील यशाचे प्रगतीचे मार्ग खुले होत नव्हते, ते खुले होऊ लागतील. अशामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व तुमच्या जीवनात आर्थिक प्रगती आर्थिक उन्नती होतच राहते. त्यामुळे हा उपाय एक करायला तुम्ही विसरायचा नाही आहे. त्याच पद्धतीने भगवान शिवशंकराच्या पिंडीवरती तुम्हाला उसाच्या रसाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. प्रदोष काळामध्येच करायचा आहे. महादेवांनी सांगितलं होतं, ज्या वेळेस माता लक्ष्मीचे जे जे भक्त आहेत ते मला लक्ष्मीपूजनाच्या अगोदर माझ्या शिवलिंगाच्या पिंडीवरती अभिषेक करतील, त्या सगळ्यांवरती मी प्रसन्न होईल, त्यांच्या मागची सगळी दुःखे नष्ट होतील. त्यामुळे तुम्ही आवर्जून शिवलिंगाच्या पिंडीवरती घरामध्ये शिवलिंगाची पिंड प्रत्येकाच्या घरी असते, घरामध्येच तुम्हाला शिवलिंगाच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे. उसाच्या रसाने ओम नमः शिवाय म्हणत म्हणत अभिषेक करायचा आहे. आणि माता लक्ष्मीच्या या दिवशी भरभरून सेवा करायची आहेत. माता लक्ष्मीला जे जे प्रिय आहे ते धनाचं द्यायचं आहे. बघा, आपण धनाची पोटली तर बनवणारच आहोत, त्याचसोबत आपण जे घरातील जे काही धन आहे ते तिथे ठेवणार आहोत. त्या धनावरती देखील आपल्याला सेवा करायच्या आहेत. त्या धनावरती देखील आपल्याला म्हणजे माता लक्ष्मीची सेवा करायच्या आहेत. म्हणजे कोणत्या? मग श्री सुक्तमच्या श्री सुक्तमची जर तुम्ही 16 वेळा सेवा केली तर अतिशय त्याच्यात अगणित असे फायदे तुम्हाला होऊन जातील. श्री सुक्तम जर 16 वेळा शक्य नसेल तर कमीत कमी एकदा तर बोला किंवा विषम संख्येत 1, 3, 5, 7 अशा पद्धतीने जरी बोलला तरी देखील चालेल. ज्यांना श्रीसुक्तम जमणार नाही त्यांनी एकदा श्रीसुक्तम बोला व 16 वेळा श्री महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायला अजिबात विसरायचं नाही. बघा, महालक्ष्मी अष्टकम आहे, ललिता सहस्रनाम आहे, विष्णू गायत्री मंत्र आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र आहे. भगवान विष्णूंच्या या दिवशी सेवा करायच्या असतात तर व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे तुम्हाला, विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनामावली बोलायची आहे. म्हणजे ज्या ज्या सेवा माता लक्ष्मीला प्रिय आहेत त्या सेवा करायच्या आहेत. मग तुमच्याकडून जितक्या जास्त जमतील म्हणजे जे मंत्र स्तोत्र आहेत ते तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. जे विष्णू सहस्त्रनाम आहे, विष्णू सहस्त्रनामावली आहे, जे तुम्हाला कठीण जातं ते यूट्यूबला लावून द्या, पण ते श्रवण करा. नाही तर ते लावून द्याल व तुम्ही तुमची कामं करत राहाल, असं करू नका. ते लावा व तिथेच बसून माता लक्ष्मीसमोर बसून या सगळ्या सेवा ऐकायच्या आहेत, श्रवण करायच्या आहेत. यथाभक्ती यथाशक्ती जितकी जास्त होईल तितकी माता लक्ष्मीची सेवा या दिवशी करायला अजिबात विसरायची नाही आहे. अशा पद्धतीने तुम्हाला मी गुप्त उपाय 2 सांगितलेले आहेत. त्याच पद्धतीने माता लक्ष्मीला कोणकोणते नैवेद्य दाखवायचे या संबंधीचा नक्कीच वेगळा व्हिडिओ येईल. त्यामुळे आवर्जून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे गुप्त उपाय करायला विसरू नका. यामुळे आपल्या जीवनाचे आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले व्हायला सुरुवात होणार आहेत. त्यामुळे नक्की हे उपाय करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.